तर नमस्कार, हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, आज आहे दादाचं लग्न आणि आता घरात कोणच नाही. आम्ही शेवटी राहिलो कारण सगळे तिकडे हॉलवरती आणि आम्ही आज चाललोय लग्नाला. चलो देखते हे. तर आपण सध्या आता मंगल कार्यालयामध्ये आलोय. परत फुल कुर्ता बिर्ता घालून आलोय. परत लग्नाचे कपडे, लग्नाचा कुर्ता वेगळा आहे. सध्या आपण पहिल्यांदा आलो इथे. क्या बोला तूने? म्हणजे घरचे पहिल्यांदा आले. त्याच्यावर आपणच आले. बघू शकता तुम्ही, पूर्ण मोकळं आहे. नंतर तुम्हाला अक्षताच्या वेळी पण दाखवतो तुम्हाला. आमची तोंड बघून तुम्हाला वाटलं असेल की झोपेतून उठून आलं, तर असं काय नाही. गेले 4 दिवस झाले आमची झोप झाली नाही, त्याच्यामुळे आमची तोंड अशी येतं. पण फुल एनर्जी आहे. बघूया आता पुढं. त्याआधी रांगोळी बघा, रांगोळी काढली मस्तपैकी. चिरंजीव राहुल आणि ची सौकात दीप्ती यांचा शुभविवाह. तर सगळ्यांनी एन्जॉय. एंट्री गेट सगळं मोकळे. एवढं मोठं आहे पण आता सगळं फुल भरणार आहे थोड्याच वेळात. एंट्री, नवरा नवरीची एंट्री. त्यांच्या आधी आपण एंट्री करूया इथून. अशी एंट्री आहे. एंट्री करतोय आपण. आणि स्टेज आणि डेकोरेशन, हे पूर्ण डेकोरेशन. हे आमचे लग्नाचे कपडे दादाचे. आणि आम्ही आता लग्नाच्या लुकमध्ये. काका इकडे काका.
Here I come. Oh, here I come. रुको जरा सबर करो. आता आम्ही निवांत बसलोय. तिकडे दादाचं फोटोशूट चालू आहे त्याच्यामुळं. आणि आपण रोहितला विचारूया आता. रोहित, दादाचं लग्न झालं, कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं, एन्जॉय केला मस्त पाहिजे. मग आता कसं वाटतंय, तुझा पुढचा नंबर तुझा आहे? काय बरं वाटतं. बरं वाटतं? लग्न करायचंय. बरं वाटतं. तुम्ही बघू शकता तिकडे पोच कशी देत होते. नवरा बायको सोडून कॅमेरामनच पोच देत होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या दादाचं लग्न आज पार पडलेलं आहे. आणि आता सगळे लोक बऱ्यापैकी गेलेत, आता आम्हीच राहिलो शेवटी. आणि आमचं जेवण बिवण झालंय, सगळे आता शांतता आहे. आणि ह्याची ओळख करून देतो हे प्रतीक, आपल्या रोहित दादाचा काय 11वी-12वीचा माझा मित्र जवळचा मित्र, बेस्ट फ्रेंड. आणि हा करंट बेस्ट फ्रेंड. तर हे पण लग्नाला आला होता. बोल तू जरा तुझे कसं वाटलं त्याला? जेवण एकदम मस्त होतं. गुलाबजामुन, भात, भाजी आणि खास करून दही चटणी एक मस्त होती. पापड कसं लागले पापड आणि बाजरीची भाकर पातळ असते, ते छान प्रकारे होतं जेवण. एकदम सोलापुरी जेवण होतं. मला ती सवय झाली आता आठवडाभर खाऊन खाऊन. तेच जेवण होतं, बेस्ट होतं. आणि लग्न पण बेस्टच होतं. लग्न पण मंडळी खूप आलते, सगळ्यांनी उत्साह. मेन म्हणजे आमदार आला होता. आमदार मंगळवेढ्याचा आमदार आला होता. आमच्या दादांचं स्टेटस बघितलं का? आमदार येतो लग्नाला डायरेक्ट. तर संध्याकाळी काय असतं रे ते? आता यानंतर ते कार्यक्रम आम्ही तुम्हाला दाखवूच. पण आता तरी लग्न पार पडलं. आता इथून आम्ही वहिनीला घेऊन जाणार सगळे आहे वराडे आमच्या ते आता घरी. आपापल्या गावी गेले आहेत. आता भेटू आपण रुकवत घरी. आहे ते टेम्पो मध्ये भरून त्यांच्या घरी गावी न्यायला. चालत. आपण आता वहिनीला घेऊन आपल्या घरी जाणार आहे. बघत तिकडे राहा. गाडी पण सजली आहे. ती सजवलेली दाखवली गाडी. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नाही, थोड्या वेळात घरी. हे सगळं मराठीत झालं तर लय बरोबर होईल. हा, मराठीत मराठीत. होऊन जाऊ दे. हा मराठीत सगळ्याला येते का तू मराठी? तू जरा हात फक्त थोडासा काढ रे, फ्रेम मध्ये आला तू. आम्ही स्टेटस कसं लावा? हे मराठी होतं. मराठी. भाजीत भाजी मेथी वा वा वा, टाळ्या टाळ्या. प्रवेश करताना दार धरून बाई
राहुलरावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी. रावांची तानी आता आहे पंकजरावांची राणी. ಹತ್ತೊಂಬರ ನಡುವಿನ ಬಟ್ನ ಮುತ್ತಿನ ಉಂಗ್ರ ಮಾಂತೇಶ್ರಾವ್ सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवले. मांतेश्रावांचं नाव घेताना मैत्रिणीने अडविले. काही तू खुशी पण कशावर इसरायतील म्हणजे नाव कशी. तर मित्रांनो, वधूवरांचे घरात एंट्री झाली आहे. तर लग्नानंतर संध्याकाळी अशा प्रकारे काही 2-3 खेळ खेळले जातात. तर नवरदेवाच्या बहिणी तांदळाने भरलेल्या पाटीत सुपारी सोडतात. ते नवरा आणि नवरीला शोधायचे असते. नंतर पाण्याने भरलेल्या हंड्यात दगड आणि अंगठी मिक्स करून टाकले जाते. ते शोधायचे असते. आषाढीची वारी पायी चालते पंढरी. राहुलराव माझे विठ्ठल मी त्यांची रखुली. घ्या. चालू आहे का बंद आहे? चालू आहे. हा माता डेअरी. आज या ठिकाणी आपल्या दादाचं लग्न एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. पार पडलेला आहे. अजून काय ते आम्हाला येत नाही.